सध्याचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा बोलबाला आहे। अशातच नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलेली आहे। नवीन महिलांसाठी योजना सुरू केली आहे। या योजनेतून महिलांना दर महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत। विशेष म्हणजे यात वयाची अट 18 वर्ष ते 70 वर्ष आहे। जर तुमचे वय 18 वर्ष ते 70 वर्ष ह्या दरम्यान असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की भेटणार आहे। जी काय बातमी आपण आता पुढे पाहू। या योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून कायमस्वरूपी त्यांच्या पायावर उभा राहता यावं हा सरकारचा उद्देश आहे। ही योजना पूर्ण देशात चालवली जाणार आहे। हरियाणातील पानिपत येथून याची सुरुवात झालेली आहे। विमा सखी योजना ही हरियाणातून सुरू झाली असतील तर पूर्ण देशभरात त्याचे अवलंब होणार आहे आणि जर त्या महिन्याला तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा, पहिल्या वर्षी जेव्हा ही योजना चालू होईल आता त्यावेळेस पहिल्या महिन्यात महिलाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये म्हणजे एका महिन्याला 7,000 रुपये देण्यात येणार आहेत पहिल्या वर्षी। दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहेत आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिलेला 5,000 रुपये प्रत्येक महिना अशी 3 वर्षे ही योजना चालू राहणार आहे। तसंच जर 3 वर्षाचा विचार केला तर 3 वर्षात महिलांना 2,26,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। बघा, 3 वर्षाचे मिळून तुम्हाला 2,26,000 रुपये मिळणार आहेत। तर यासाठी काय अटी आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर महिलांना वर्षाला 48,000 रुपये कमिशन देखील भेटणार आहे। यासाठी पहिली अट अशी आहे की तुमचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 70 वर्ष। तर बघा, तुम्ही जर 18 वर्ष ते 70 वर्ष या वयाच्या गटात जर बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेसाठी अप्लाय करावे लागणार आहे आणि ही योजना फक्त महिलांसाठी आहे आणि तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेचा फॉर्म भरू शकता। तिसरी महत्त्वाची अट म्हणजे की कुटुंबातील व्यक्ती LIC एजंट नसावे। जर LIC एजंट असतील तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। जर कुटुंबातील कोणी जरी LIC एजंट असेल तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही, लक्षात घ्या। कोणीही LIC एजंट नसेल तरच त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। तर आता पाहू या योजनेचा अर्ज कुठं करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते पाहू आता। तर बघा, या योजनेचा अर्ज तुम्ही LICच्या वेबसाईटवर जाऊन करायचा आहे आणि या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत तर बघा, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील। तर एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत। तुमचे फोटो लागणार आहेत, पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आणि तुमचे वय किती आहे ते वयाचा पुरावा, कारण की वयाची अट आहे 18 वर्ष ते 70 वर्ष यांच्यामधील तुमचे वय असले तर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे। देशभरात 3 वर्षात 2 लाख विमा सखींची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यासाठी फॉर्ममध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील, ज्या महिला सिलेक्ट होतील त्यांना 3 वर्ष काम करावं लागणार आहे LIC एजंट म्हणून आणि नंतर तुम्हाला कमिशन देखील भेटणार आहे आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी LICचे कर्मचारी म्हणून तुम्हाला घेण्यात येणार नाही, परंतु ज्या विमा सखी पदवीधर असतील त्यांना LIC बरोबर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येणार आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे तुम्हाला विमा सखीचे जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात येणार आहे। आतापासून पूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आजपासून सुरू केलेली आहे। तुम्ही समोर पाहू शकता। बघा, आजपासून ही योजना सुरू झालेली आहे। हरियाणामधून याची सुरुवात झाली आहे आणि लवकर पूर्ण देशात याची अंमलबजावणी होणार आहे। जर तुम्हाला याबाबत आणखी काय माहिती हवी असेल, त्याचबरोबर तुमचे काय डाऊट असतील, काय अडचणी असतील, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल। तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। धन्यवाद।